ज्याला बुम या नावाने प्रसिद्धी आहे. अगदी प्रत्येक चेंडूवर बाहेर पाठवण्याचा दमकम असणारा खेळाडू आहे. सलामीची जोडी आहे. मागची पहिली आपण सेमीफायनल पाहिली तिथे 44 धावांचं टार्गेट सेट झालं होतं. मात्र 44 धावा चेस करू शकला नाही या मॅचमध्ये दाबोलचा संघ आणि अगदी या संघाला थांबावं लागलं. फायनलमध्ये दाखल होणारा हेदमल हा पहिला संघ राहिलाय आणि या मॅचमध्ये एका बाजूला खामगाव, त्याच्या विपक्ष आपण पाहत आहे कुडगावचा संघ. कंपल्सरी ड्रेसिंग हे बरेचशा स्पर्धेचे महत्त्वपूर्ण नियम आहेत आणि तेच नियम लक्षात घेत असताना सध्याच्या घडीला ही स्पर्धा आपण या क्रीडांगणातून अनुभवताय. गाठ घेतली जाते पंचरकडून. आपण पाहू शकता निलेश बाबने स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक 1 घेऊन गोलंदाज प्रवीण ऑन बॉलिंग एंड. पॉवर प्लेचा पहिला बॉल सफल झाले. पहिल्या चेंडूवर तडाखा दाखवलाय. पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि कुडगाव संघाची ही महत्वपूर्ण बाजू राहिली आहे. म्हणजे क्षेत्ररक्षण कुडगाव संघाचं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय लाजबाब राहिलंय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल जो झेल त्या ठिकाणी मात्र गॅदर केला होता एका मॅच मध्ये मिथूनच्या माध्यमातून. अगदी मागे जात असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो सिंहासोलेटर हे फार महत्वाचं आहे. चॅलेंज, कंट्रोल आणि कॉन्ट्रीब्युशन कोणतंही चॅलेंज मैदानामध्ये तुम्हाला स्वीकारता आलं पाहिजे. आपल्या संघासाठी कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करता आलं पाहिजे आणि फिल्डिंग मध्ये खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये कुडगाव संघाच्या माध्यमातून. नक्कीच सर. आतापर्यंत दोन्ही संघांचा विचार केला तर चांगली कामगिरी राहिली. आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरील चेंडू चांगला होतोय. सरळ 6 धावांसाठी आपले इराने स्पष्ट केले की मी का मोठा खेळाडू आहे हे मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. खेळला दुसऱ्या चेंडूवर चेंडूची लेंथ पिक करत असताना कव्हरच्या डोक्यावरून ओव्हर द कव्हर्स भिरकावून दिला. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येते. चुकी करणार नाहीये कारण त्याला माहिती आहे हा विकेट नाहीये तर हा या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे आणि त्याला मात्र माघारी परतवतायत. तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त होते. यस जावेद डीजे. थँक यू सर. आपण जर बघितलं एक मोठा खेळाडू डगआउटच्या दिशेने येताना कारण का थोडासा स्वतःवरती सुद्धा नाराज असेल कारण का ही मॅच एक महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच दुसरी सेमीफायनल आपण पाहतो या मानाच्या चषकाची आणि आपण 2 वेळा या स्पर्धेचे विजेते आहोत आणि कुठेतरी माइंडमध्ये हा प्रश्न पडला असेल की कशासाठी मी हा फटका खेळला असून. परंतु ठीक आहे क्रिकेटमध्ये असं होत असतं. परंतु नवीन आलेला बॅटर कशा पद्धतीची बॅटिंग करतो हे सुद्धा पाहणं सर महत्त्वाचं असेल. किशोर खोलवर पद्धतीचा फटका हेलिकॉप्टर शॉट ऑफ द टुर्नामेंट ठरू शकतो. जय याच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा खणखणीत षटकार. 6-6-6. थँक्यू. खूप खराब राहिले. अगदी स्लॉटमध्ये बॉल होता आणि जयने त्याचा भरपूर समाचार घेतला. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून वाईडिश लॉंगॉनला उडवून दिलं. 6 धावांसाठी षटकार आलाय. निलेश बावणे बाद झाल्यानंतर मात्र खामगाव संघ अजून देखील आपला दबदबा. ॲपमधून पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर झोनमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या अंकित होत असताना आपण पाहिलात. धावांची संख्या जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. म्हणजे पहिल्या षटकादरम्यान खामगाव संघ आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही खामगाव संघाचा स्ट्रॅटेजीचा विचार केलात ना, तर एकंदरीत स्ट्रॅटेजी काय राहिले, तर पहिल्या षटकादरम्यान तुटून पडा आणि आतापर्यंत 16 धावा दफलकावर लगावल्यात. नक्कीच आपण पाहू शकता एक स्ट्रॅटेजी बनवली की निलेश बामणेसारखा खेळाडू जरी डगआउटमध्ये परतला तरी सुद्धा पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा त्याने बनवल्या आणि त्याला माहित आहे माझ्या संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत ते सुद्धा मोठे फटके खेळू शकतात आणि कुठेतरी मला वाटतं त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये जय याच्या माध्यमातून पाहायला भेटलं. त्याने सुद्धा आपल्याला 2 चेंडूवरती 8 धावा बनवताना आपण पाहिलं आणि आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. आणि क्रांतिकारक आपण जर पाहिलत ना, तर अभिजित पारावेसारखा बॅटर असताना त्याला मागे ठेवलं आणि जयला मात्र पुढे पाठवलं. त्याचं कारण देखील हे असू शकतं, की तू मैदानामध्ये जाऊन तुला जे करायचंय आणि त्याने ते केलं पहिल्या चेंडूवर. स्लॉटमध्ये बॉल आला त्याला उडवून दिलं. 6 धावा अर्जित केल्यात आणि या 6 धावेनं मात्र संघाच्या धावफलकाला मदत झाली. स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचलाय
16 धावसंख्येवर पहिलं षटक संपवलेलं असताना. आता मात्र पॉवर प्ले नसणार आहे. आता मात्र सर्वांच्या नजर असतील प्रतीककडे. कारण मागच्या मॅचमध्ये आपण चित्र पाहिलं असेल, प्रतीक बाद झाल्यानंतर जबाबदारी खांद्यावर घेतली होती निलेश बामणेनं. आता निलेश बामणे बाद झालेत. प्रतीक जबाबदारी घेऊन मैदानामध्ये खेळ सादर करेल का? याच्यावर संपूर्ण खामगावकरांच्या नजर आहेत. आणि खामगाव या संघाचा विचार केला तर पहिल्याच सामन्यामध्ये सुद्धा चांगली सुरुवात करून निलेश बामणे मला वाटतं या ठिकाणी बाद झाला होता. त्याच्यानंतर कुठेतरी एक 36 धावांची इनिंग प्रतीकेच्या माध्यमातून आली होती. अगदीच दमकम आहे. यावेळी डॉट बॉल आलाय. कोणत्याही प्रकारची घोषणा नव्हती. सबमरीन बॉल होता. म्हणजे मी मगाशी उल्लेख देखील केला, की पाण्यामध्ये जी होडी अगदी खोलवर दिशेने प्रवास करते तिला सबमरीन म्हणतात. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये जो बॉलवर उसळी नसते, ज्या बॉलवर कोणत्याही पद्धतीचा बाउन्स नव्हता त्याला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात. यावेळी सबमरीन डिलिव्हरी आली आणि डॉट बॉल आपण मागच्या चेंडूवर पाहिलात. नक्कीच. मात्र हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती लांब जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी येतोय बिग बिग षटकार. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. शॉर्ट आर्म पुलचा हल्ला चढवला आणि प्रतीक समोर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाहीये. कारण 6 धावा आल्यात आणि 6च्या मदतीनं धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. 22 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा अगदी खूप चांगला फटका आला. एलिव्हेशन थोडंसं मी म्हणेल की चांगलं होतं. मात्र तितकंच दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. ॲक्शन आणि त्याच पद्धतीचं फील्डिंगमध्ये रिएक्शन. अगदी स्लॉग हिट. अगदी स्वतःला थोडंसं वाकवलं. चेंडूची लेंथ पिक केली. ऑन साइडला वळवलं. मनगटांचा खूप चांगला वापर. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि चेंडूला जोपर्यंत अडवले तोपर्यंत सिंगल आले आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन सरसावेल अर्थात 23 धावसंख्येवर. नक्कीच दिशान कुठेतरी असं म्हटलं जातं, की "आरेला कार्य करतात ना." हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. तू जरी चांगला फटका मारला असला, तरी मी सुद्धा चांगला क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी काय घडतंय? दांडी गुल सक्सेसफुल. जे मला वाटतं सर नवीन बॅटर सुजल अगदी थोडंसं घाईने मैदानामध्ये दाखल व्हा. कारण मित्रांनो वेळ वेळ फार गरजेची आहे. सर मी सातत्याने उल्लेख करतो, की माणसाच्या आयुष्यात वेळ काय आहे ना, तर याचं एक आपण उदाहरण पाहिलं, तर ज्या सिकंदरानं अर्ध जग जिंकलं, त्या सिकंदरानं आपल्या मृत्यूपत्रामध्ये लिहून ठेवलं, की ज्यावेळी माझी अंतिम यात्रा निघेल, माझे दोन्ही हात बाहेर ठेवा. जेणेकरून लोकांना संदेश जाईल, की वेळेपुढे कोणाचं काही चालत नाही आणि वेळेपुढे कोणी काही घेऊन जात नाही. त्याच्यामुळे वेळ ही फार माणसासाठी आयुष्यात गंभीर गोष्ट आहे. कारण गेलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आयुष्यात कमवण्याची पुन्हा संधी मिळेल. मात्र गेलेली वेळ ही काही खेळानं पुन्हा येत नाहीये. त्याच्यामुळे वेळेवर थोडंसं आपण काम करण्याच्या स्पर्धेमध्ये प्रयत्न करूयात. यावेळी मागच्या चेंडूवर विकेट्स प्राप्त झाले. नवीन बॅटर अगदी आपण पाहिलं तर सुजय मोकल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऑन द स्ट्राईक एंड. नक्कीच सुजय कशा पद्धतीची फलंदाजी करतो हे सुद्धा सर पाहणं महत्त्वाचं असेल. कारण का जयला आपण वनडे बघितलं, परंतु त्याच्या माध्यमातून सुद्धा एक षटकार आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी मोठा फटका येताना पाहायला भेटेल. प्रोटेक्शन आहे. काय घडतंय? एक सोप्पा झेल पुन्हा एकदा पकडला जाते. "तू चल मैं आया." असंच काहीतरी चित्र सर आपल्याला मैदानाच्या आत नवीन बॅटर अभिजित पारावे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 7 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि कामतेकरची या मॅचमध्ये आणखी एक तुम्हाला कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. कारण 2 जे आपण सामने पाहिले जिथे मला वाटतं 50 प्लस धावा केल्या होत्या खामगाव संघानं. मात्र या मॅचमध्ये आता गोलंदाजाचा कस असणार आहे. धावफलकावर धावा कमी आहेत. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 19 धावा झाल्यात. मात्र जे आघाडीचे फलंदाज आहेत ते बाद झालेत. अजून देखील मैदानामध्ये त्याच्यामुळे खामगावकरांच्या आशा नक्कीच जिवंत असतील. यावेळी एकदा लेटकटचा फटका सजवायचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. लीडिंग एज आणि आल्या पावली माघारी परतावं लागते. स्पर्धेची तिसरी हॅट्रिक नोंदवणारा गोलंदाज ठरलाय. क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला थोडंसं दुर्मिळ झालंय आणि मैदानामध्ये आजच्या स्पर्धेमध्ये तिसरी हॅट्रिक नोंदवली जाते. षटक क्रमांक 2 संपला आणि कामतेकरची 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा
23-23. नक्कीच आता कुठेतरी सर बॅकफूटवरती असेल खामगाव हा संघ कारण का 3 लगातार तंबूच्या आखाड्यापर्यंत परत आहे. परंतु अजूनही मैदानामध्ये प्रत्येक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजेच या खेळाडूकडे एका षटकामध्ये 20 धावा मारण्याची सुद्धा क्षमता आहे. जर पहिल्या सामन्याचा विचार केला, माफ करा दुसऱ्या सामन्याचा कुठेतरी 18 धावा 2 षटकामध्ये बनल्या होत्या. त्याच्यानंतर मला वाटतं निलेश बामणेने सुद्धा एका षटकामध्ये 24 धावा कुठल्या होत्या. परंतु आता मात्र जबाबदारी असेल, प्रत्येकवरती जबाबदारी असेल मोठे फटके मारण्याची आणि त्याची कशी साथ देतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिथून ज्या गोलंदाजानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. मात्र सध्याच्या घडीला त्याला गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. आणि जो नॉन स्ट्राईकिंगला बॅट्समन पाहताय ना, तो खामगाव संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. मिथून व्हेरी फर्स्ट बॉल उडवलं या बॉलला. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. दिस इज अ मॅग्निफिसंट स्ट्राईक. चेंडू चाललाय सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. आलाय षटकार. नक्कीच मी जसं सांगितल्याप्रमाणे अजूनही प्रत्येक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आपण कुठचंच भागती पाहायला भेटेल. धावसंख्या आपण जाऊन पोहोचेल 29 आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी 6 धावा अर्जित होत आहेत. यश ज्याच्यामुळे माफ करा मिथून याच्या माध्यमातून एक चांगला झेल पाहायला आणि त्या झेलमुळे या स्पर्धेमध्ये हा आपल्या संघाला जिवंत ठेवलंय आणि कुठेतरी व्हेरिएशन पद्धतीचा चेंडू डिलिव्हर होताना सर आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी. फ्लाईट दिली बॉलला. म्हणजे मला वाटतं चेंडूला यॉर्कर लेंथवर डिलिव्हर करायचं होतं. फ्लाईट मिळाली. मात्र चेंज ऑफ द पेस. बऱ्याचदा हा बॅटर आहेस ना, अगदी बॅटर जर आपण पाहिलं तर गतीनं बीट होतात आणि तेच चित्र सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहत आहे. कधी-कधी एखाद्या मोठा फलंदाज फुलटॉस बॉलवर देखील फटका एक्झिक्यूट करू शकत नाही आणि एखाद्या चांगल्या बॉलवर षटकार लागवतो. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने चित्र पाहायला मिळेल. यावेळी चेंडूला सोडून दिले. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. येस डेफिनेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला जातोय आणि व्हाईटच्या माध्यमातून एक धाव मात्र स्कोर कार्डवर अर्जित होतीये. धावफलक जाऊन पोहोचत 30 तिसऱ्या धावसंख्येवर. अजूनही हा मला वाटतं षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूवर जवळ कामतेकरचे किती धावा अपेक्षित असतील खामगाव संघाला? नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे 4 चेंडूमध्ये 2 षटकार तरी नक्कीच येतील. म्हणजे बघूया माझा तर आत्मविश्वास सांगतो. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जसं आपण सांगितल्याप्रमाणे फटका तर मोठा येतोय. काय करताय चेंडूचा हे सीमारेषा भेदून 4 धावांसाठी येतोय चौकार क्रॅकिंग शॉट. थँक यू. थँक यू. नक्कीच जसं तुम्ही मला प्रश्न विचारला, मी तुम्हाला विचारतो की आता मात्र 3 चेंडूमध्ये किती धावा येतील? तर मी म्हणेल की 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10-12 धावा येणं गरजेचं आहे. डीजे मास्टरच्या माध्यमातून गाणं देखील ऐकलं. स्ट्राईक एंडचा बॅटर सांगतोय मी, खामगावचा बबलू आहे आणि बबलूच्या बॅटमधून चौकार आलाय. सवय स्ट्राईक एंडला. बॅटर आहेत यावेळी उडवलंय बॉलला. अगदी लॉंग ऑनला नरेश आहे चेंडू खाली. आज फलंदाज झालाय बाद आणि आता मात्र एक मोठा हादरा लागतोय. प्रश्न निर्माण झालाय खामगाव संघासमोर. येणारे 2 बॉल कशा थँक यू. थँक यू डीजे. नक्कीच आपण धावा पाहू शकतो 34 या आकड्यावरती. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. एखादा षटकार येईल का? एक चांगलं टार्गेट सेट होईल का? हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. परंतु कुठेतरी आता मात्र खामगावचा विचार केला तर गोलंदाजावरती कुठेतरी मदार असेल या सामन्याची. येणाऱ्या 2 बॉलवर मी म्हणेल की कमीत कमी जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. कारण कमीत कमी एफर्टमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला काय मिळवायचं असेल, तर सध्याच्या घडीला स्मार्ट वर्क हा शब्द प्रचलित आहे आणि आता मात्र कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील, याच्यासाठी मात्र आदित्यला स्ट्राईक एंडला आणलं जातंय. आदित्य ऑन द स्ट्राईक एंड गोलंदाज आहे या संघाचा. बॅटिंगचा देखील अनुभव असायला हवा. कारण टेनिस क्रिकेट सध्या इकडे तुमच्याकडे प्रत्येक फटक्यावर प्रत्युत्तर असायला हवं. खूप चांगली गोलंदाजी आणि जर आपण पाहिलात तर यावेळी फलंदाज बाद होतोय. पुन्हा एक विकेटचं पतन. डीजे मास्तरकडे आणि ऐकूयात एक सुमधुर गीत. सागर आहे ना, हा जो बोलतोय ना काय रे, हा टाकतो बॉल. नक्कीच. नक्कीच आपण खामगाव या संघाची वारंवार सराहना करतोय. परंतु कुडगाव कुठेतरी या सामन्यामध्ये भारी पडलंय. आतापर्यंत आपण सर पाहू शकतो कुडगाव संघाने चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने सुद्धा खेळलंय. म्हणजे
पर्यंत दोन्ही तराजू समांतर आहेत, असं आपल्याला म्हणायला वावगं ठरणार नाही सर. आणि मी उल्लेख एका गोष्टीचा अजून करेल. ज्यावेळी आपण प्रश्नपत्रिका सोडवतो, त्यावेळी एखादा असा प्रश्न जो आपल्या वाचनात नसतो आणि प्रश्न तोच पडलाय. म्हणजे गोलंदाज मिथून आहे, त्याला बऱ्याचदा कमी फेस केलंय आणि अगदी त्याच अनुषंगाने मैदानामध्ये थोडासा बॅकफुटला जाणवलाय. प्रश्न वेगळा आहे, मात्र उत्तरं नाही आहेत बॅटर्सकडे आणि या मॅचमध्ये मी म्हणेल, की मिथुननं जखडून ठेवलंय सर्व संघांना अगदी सर्व बॅटर्सला अगदी मैदानामध्ये. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंगमधला. नक्कीच मिथुनला संधी मिळाली, त्याचं त्याने सोनं केलंय, परंतु शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय? एक फुटका चेंडू होता, एक मेजवानी होती. एक मोठा फटका मात्र परावर्तित करू शकले नाही. एक धाव अजित होते. धावसंख्या किती झाल्या? 35 आणि 36 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे 36 धावा, 18 चेंडू, 36 धावा. 12, 12, 12, 12, 12. काय झाले? नाही, नाही. ह्याला किती आले? 12 झाले की हां. नक्कीच सर, मॅच तर शेवटच्या क्षणापर्यंत जाईल यात शंका नाही. कारण का खामगाव संघाकडे गोलंदाजीचा चांगला भरणा आहे. परंतु एक कुठेतरी 3 षटकांचा विचार केला थोडीशी कमी धावसंख्या सर म्हणावी लागेल. कारण आपण संपूर्ण स्पर्धा पाहताय ना, तर कुडगाव संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. कारण या संघाने देखील भल्या-भल्या संघांना रोखलंय. येणारे चेंडू नक्कीच 18 असेल. 18 मध्ये 36 धावा मी म्हणेल करायचे असतील. समोरच्या दिशेने जर पाहिलत ना, चांगले गोल मनाचं चषक साजरे करू जोशात रे मनाचं चषक साजरे करू जोशात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे मनाचं चषक साजरे करू जोशात रे मनाचं चषक साजरे करू जोशात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे मनाचं चषक साजरे करू जोशात रे मनाचं चषक साजरे करू जोशात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे रायगड चला थँक यू. चला आपण पहिल्या इनिंगला मध्ये पाहिलं जर 36 धावांचं उद्दिष्ट सर ठेवलंय म्हणजे 18 चेंडू 36 धावा बनवायचे आहेत. कशा पद्धतीचा चेस होतोय आणि कुठेतरी थांबवण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करतील खामगाव संघ हे सुद्धा पाहणं. कारण का सहजासहजी हार मारणारा संघ हा नाहीये. कारण का गेल्या 2 पर्वामध्ये आम्ही विजेते आहोत आणि आम्ही सुद्धा म्हणजे दुसऱ्या बाजूला विचार केला कुडगाव या संघाचा तो सुद्धा आम्ही इथपर्यंत मेहनत करून का आलोय? हे सुद्धा उत्तर म्हणजे दोन्ही बाजूला समांतर आहे. परंतु जो नक्कीच चांगला खेळेल तो या स्पर्धेमध्ये विजेते होईल. अगदी तुमचं नाव मोठं असून चालणार नाहीये. सध्याच्या घडीला तुम्ही मैदानामध्ये काय करताय हे सर्वाधिक महत्वाचं आहे. पहिला बॉल येते सुजयचा. पहिल्या चेंडूला उडवून दिलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे का? झेल मात्र ड्रॉप झालाय आणि या दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या अर्जित झाल्यात आणि 2च्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलं जात आहे. पहिल्या 2 धावा धावफलकावर. नक्कीच पहिल्या चेंडूवरती एक सोपा झेल धरणीला दान होतोय आणि त्या ठिकाणी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे ज्याच्या नावामध्ये खरोखरच क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये दमखम आहे. सागरदादा यांच्याकडून ती चुकी होते. परंतु त्याची भरपाई कशा पद्धतीने करायची आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल सर. मी कामठेकरची सकाळपासून उल्लेख करतो, की क्रिकेटमध्ये सुरुवात महत्त्वाची नाहीये. शेवट तुम्ही कसा करताय, म्हणजे तुम्ही जिंकताय की हारताय हे फार महत्त्वाचं आहे आणि असा निर्णय अगदी शेवटच्या क्षणी येतो. त्याच्यामुळे शेवट अंत भला तो सब भला असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं. पहिल्याच चेंडूवर जलदरीला झाला यावेळी खूप चांगला फटका क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह क्रिकेटचा अफलातून सौंदर्य चेंडू सरळ ट्रॅव्हल झालाय सीमा रेषा पार अंपायर सिग्नल येतोय 4 रन चौकार.
आपल्याला पाहायला भेटला काय फलंदाजी. आता मात्र फॉलो थ्रो मध्ये सरळ स्ट्रेट ड्राईव्ह शॉट पाहायला भेटतोय. त्या ठिकाणी प्रतीक स्वतः आहे. त्याच्याकडून चुकी होते. चुकीला माफी नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येते चौकार. नक्कीच. थँक यू. नक्कीच पहिल्या चेंडूवरती झेल सुटला. त्याच्यानंतर काय त्याचा खामियाजा इथे आपल्याला भोगायला लागतोय, असं आपल्याला म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण का एक कव्हर ड्राईव्ह पाहायला भेटला. त्याच्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे चांगली फलंदाजी होताना आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा काय फलंदाजी. लगातारचा तिसरा आणि मला वाटतं या दिवसाची पहिली हॅट्रिक होते चौकाराची. काय फलंदाजी काय म्हणाल सर? आणि अगदी कामठेकरची मी उल्लेख करेल, की क्रिकेटमध्ये झेल सोडल्यानंतर काय होतं ना, ते आपण या मॅचमध्ये पाहत आहे. म्हणजे सातत्यानं तुम्हाला क्रिकेटचा खेळ शिकवतो. कॅचेस विनिंग एक रेकॉर्ड ब्रेक इनिंग आणि पहिल्याच बॉलवर याचा झेल ड्रॉप झाला होता. तर तो झेल जर गॅदर झाला असता, तर 3 चौकार कदाचित आपण पाहिले नसते. मात्र क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्पिटिशन. जर त्यांचं भाष्य करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जर कॅच सुटला नसता, तर चौकार पाहिले नसते. मात्र झेल सुटले आणि चौकारी आलेत. नक्कीच सागरदादाच्या डोक्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न निर्माण झाले असतील. कारण का खूप मोठी चुकी झाली आहे. कारण का परंतु ठीक आहे अशा गोष्टी क्रिकेटमध्ये होत असतात. परंतु 2 वेळा आम्ही या स्पर्धेचे विजेते आहोत. आणि हेच कुठेतरी डोक्यामध्ये त्यांच्या चालत असणार. आतापर्यंत पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. काय फलंदाजी. नेत्रराज बघ. डोळ्याचं पारणं फेडणारी कामगिरी आपल्याला पाहायला येतोय. लगातारचा 4था चौकार. आता कामठेकरशी जर आपण पाहिलं, तर मी एक गोष्टीचा उल्लेख करेल, की ज्यावेळी आपण वानखेडेच्या मैदानामध्ये पाहिलं असेल, की ज्यावेळी मॅक्सवेलचा झेल सोडल्यानंतर प्रश्न असेल, की मी झेल सोडल्यानंतर मैदानामध्ये काय होतंय? कारण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत. जोपर्यंत आपण स्वतःला प्रश्न विचारत नाहीत, तोपर्यंत स्वतःची उत्तरं देखील सापडत नाहीत. यावेळी मात्र जर पाहिलात, तर स्कोर कार्ड एकंदरीत जाऊन पोहोचतोय. 8 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावांचा पल्ला गाठत असताना सुरुवात झाली. अर्धा पल्ला गाठलाय. म्हणजे अर्धा प्रवास केलाय. आता इथून पुढे अर्धा प्रवास करायचा आहे. म्हणजे जवळ-जवळ आपण या मॅचमध्ये चेंडू शिल्लक पाहिलेत ना, 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडूमध्ये मॅचमध्ये अजूनही 18 धावा करायच्या आहेत. नक्कीच सर. परंतु आपण विचार केला बॅटरचा तर चांगली कामगिरी पाहायला भेटली. पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा पुन्हा एकदा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. लगातारचे 5 चेंडू सीमा थँक यू. 12 चेंडू सर 14 धावा. काय फलंदाजी आपल्याला पाहायला भेटेल. यश ज्याच्या नावात यश आहे. म्हणजेच कुठेतरी यश मिळालं होतं, परंतु त्याच्यामध्ये पुनरावृत्ती होऊ शकली नाही आणि आता मात्र यशस्वी कामगिरी. मी सुद्धा की का इथपर्यंत पोहोचलोय आणि एक मोठ्या व्यासपीठावरती मी क्रिकेट खेळतोय याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये सर दाखवतोय. मात्र आता कसोटी मी म्हणेल, की संघासमोर आहे कुडगाव संघासमोर देखील, कारण समोरच्या बाजूला जो गोलंदाजी ट्रॅकवर उतरवला गेलाय. अनुभव आहे, क्षमता आहे आणि या सिच्युएशनमध्ये संघाला कसं बाहेर काढायचं याचं त्याच्याकडे देखील गणित देखील आहे. त्याच्यामुळे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजून या मॅचमध्ये तब्बल 14 धावांची गरज आहे. नक्कीच सर. वेगवेगळ्या ठिकाणी आपण समालोचन करतो. त्या ठिकाणी खामगाव संघ हा चांगली कामगिरी पाहायला भेटते आणि विशेष करून निलेश बामणे सारखा खेळाडू चांगली कामगिरी करतो. परंतु सहजासहजी हार मानणार नाही हा संघ सुद्धा. चला निलेश बामणे पुन्हा एकदा पहिला चेंडू जसं सांगितल्याप्रमाणे शफल करून मारण्याचा प्रयत्न होता. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 19 किती आले? माफ करा 23 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी सर पहिल्या षटकामध्ये राहिली आणि आता मात्र निलेशने सुद्धा सर चांगली सुरुवात तर केली आहे. म्हणजे मी म्हणेल, की फलंदाजी खराब होते. म्हणजे स्कूप करायची गरज होती का? तुम्हाला 12 चेंडूवर 14 धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर रोहन आउट झाला, तर मॅचमध्ये वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्हाला मेरिटवर क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज उडवलं या बॉलला. चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेट झोनमध्ये.
यावेळी येतोय जखमेवर मीठ सोडणारा यश मधून आणखी एक हा षटकार. थँक्यू. काय फलंदाजी या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि उचल टिपला जातोय. उशिरा काय होईना परंतु विकेट मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला भेटते. कारण का अजूनही मॅच संपलेली नाही दिशांत सर, परंतु याची कोण आउट झाला? यश ज्याच्या माध्यमातून 5 चौकार आपण पाहिले, एक षटकार सुद्धा सर पाहिल्या. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या, चांगली कामगिरी, कौतुक केलं पाहिजे या खेळाडूचं. कारण का समोर एवढा मातब्बर मोठा संघ असून सुद्धा मी त्यांच्या समोर चांगली कामगिरी केली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फक्त 7 धावांची आवश्यकता असते. थोडीशी स्ट्रॅटर्जी बनवतील कारण का अजूनही मॅच संपलेली नाहीये. कारण का धमधम आहे खामगाव संघाकडे इथून पलटवार करण्याची, परंतु कुठेतरी कॉन्फिडन्स असं दाखवतोय. कारण का गुडगाव हा संघ सुद्धा की कारण का चांगली सुरुवात तर करून दिली आहे, धुतान मिळवलं होतं आणि कुठेतरी मॅक्सवेलची या ठिकाणी सर आठवण नक्कीच येते. आणि अगदी मी आणखी एक गोष्टीचा उल्लेख करेल की सेलिब्रेशन किंवा आपण थोडंसं शब्द वापरताना त्याच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. कारण ज्या घड्याळात 12 वाजतात त्या घड्याळात सर 1 देखील वाजतात. म्हणजे 1 वाजल्यानंतर 12 देखील वाजतात. त्याच्यामुळे संधी सगळ्यांना मिळते. आणि जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मागून निलेश बामणे आहेत. मागच्या चेंडूवर विकेट झाले. स्ट्रॅटेजी बनवले गेले आणि आता कशा पद्धतीचे पुढची स्ट्रॅटेजी बॉल राहील. पुन्हा एकदा स्कूपचा फटका येतो, संधी निर्माण झाली. येस, दुसऱ्या गडीवर दुसऱ्या चेंडूवर दुसरा फलंदाज मी जसं सांगितल्याप्रमाणे अजून मॅच संपलेली नाहीये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण सांगू शकत नाही. कमबॅक करतोय खामगाव हा संघ लगातार दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला. आणि मी सर उल्लेख करतो की मला वाटतं खामगावची ज्यावेळी स्पर्धा झाली 6 चेंडूवर 4 धावांची गरज असताना या गोलंदाजांच्या 4 धावा देखील डिफेन्स केल्या होत्या. पाचच्या मैदानामध्ये सामन्याच्या आम्ही साक्षीदार होतो. त्याच्यामुळे दमकम आहे या गोलंदाजाकडे. आणि जर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर मात्र निलेश बामणे लगातार 2 गडी बाद करतायत. जर या मॅच मध्ये समीकरण पाहिलं आपण येणारे 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये असून देखील या मॅचला जिंकण्यासाठी 29 झाले ना, 7 बॉल पाहिजे, 7 पाहिजे. 7 बॉलला 7. चला 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. निलेश बामणे की मी काय एक मोठा खेळाडू आहे, एक महत्वाचा घटक का आहे, मला माझ्या कर्णधाराने माझ्यावरती दुसरं षटक का सोपवलंय आणि त्याचा निर्णय मात्र कुठेतरी सर सार्थ ठरवतोय. आणि कामतेकरची मी आणखी एक गोष्टीचा उल्लेख करेल की जो मागचा फटका होता तो खेळण्याची गरज होती का? म्हणजे तुम्हाला सरळ ज्यावेळी सरळ हाताने खायला मिळतं त्यावेळी उलटा हात करून आपण खायला गेलो की असं घडतं आणि तेच मैदानामध्ये घडलंय. यावेळी पुन्हा एकदा एक सिंगल आल्या. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 30च्या घरामध्ये. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 5 चेंडूचा खेळ जवळजवळ या षटकातील संपलाय. येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही 6 धावांची गरज आहे. म्हणजे येणारे 7 चेंडू आहेत, 6 धावा आहेत. हा जर बॉल डॉट आला तर मी म्हणेल या मॅच मध्ये आणखी एक रंगत, कहाणी में ट्विस्ट, या मॅच मध्ये आणखी बरंच काही घडू शकतं. नक्कीच एखादी विकेट येईल का, हा डॉट बॉल येईल का, निर्णायक ठरेल. किती पाहिजे? 6ला नाही. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. निर्धाव चेंडू येईल का, एक विकेट मिळेल का हे सुद्धा पाहणं किंवा एक मोठा फटका येईल का त्याच्या अपेक्षेमध्ये सुद्धा असतील. कारण का गुडगाव संघ कारण का खूप सारी मेहनत करून इथपर्यंत आम्ही आलोय. ट्रॅकर चेंडू काय घडतंय, एक नामी संधी आहे, बघूया काय घडतंय. खेळ पकडला जातोय, विकेट होतोय पतन, बॅक टू द पवेलियन. गॉन. अगदी मी म्हटलं की क्रिकेट त्या आधारे आपण डीजे मास्टरला संधी देतोय. एक सुमधुर संगीत घेतोय. येस, थँक्यू धन्यवाद डीजे काम. सर एका गोष्टीवर आपण चर्चा करूयात. क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. आणि तिथेच मात्र गपलत झाली आहे. कारण तुम्हाला 7 मध्ये 6 बनवायच्या होत्या. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याची गरज होती का? तुम्ही सिंगल जरी बनवले असते तरी धावा आल्या असत्या. मात्र गपलत केली या मॅच मध्ये कुडगाव संघानं. येणाऱ्या 6 बॉलवर तब्बल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. आणि शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक घेऊन गोलंदाज आदित्य आणि त्याला मात्र कानमंत्र दिला जातोय, शहानिशा केली जाते.
निलेश बामणे होते त्या ठिकाणी, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने गोलंदाजी झाली पाहिजे याच्यावर प्रतीक देखील चर्चा करतोय. नक्कीच 12 चेंडूमध्ये 14ची आवश्यकता होती. एक षटकार सुद्धा खाल्ला. त्याच्यानंतर 3 बळी मिळवले. म्हणजेच कुठेतरी एक 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतोय निलेश बामणे. परंतु आता मात्र चेंडू हातामध्ये सोपवलाय. 6 चेंडू आणि 6 धावा. काय रंगतदार स्थितीमध्ये सामना पाहायला भेटतोय. मानाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय दुसरी सेमीफायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आणि कामतेकरची त्याच्या अगोदर आपण आणखी एक चर्चा करूयात. प्रतीकनं तो बॉल सोडला नसता, 2 धावा अजून असत्या. तिथे सागरनं तो झेल टिपला असता तर 2 धावा अधिक असत्या. त्याच्यामुळे क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये एक धाव वाचवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये तुमचा असायला हवा. चुका झाल्यात. आता मात्र चुकांवर चर्चा करून, चुकांवर विचार करून चालणार नाहीये. सध्याच्या घडीला जे चित्र आहे, ते चित्र रंगवण्याचं काम आपलं आहे. म्हणजे येणारे 6 बॉल आदित्यला आणले जाते. 6 धावा चेस होतील, 6 धावा डिफेन्स होतील. कोणता संघ हेतमलई संघासमोर फायनलमध्ये जाईल याची उत्तर देणारा षटक घेऊन गोलंदाजी मागून राऊंड विकेटने आदित्य आलाय. फिनिश केलंय मॅचला. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय. सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. याच्यानंतर ग्रँड फिनाले या स्पर्धेची मेगा फायनल आपल्या समोर थोड्याच वेळात. येस. चला कुडगाव संघ आपण फायनल जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करूया. सध्याच्या घडीला आपण मॅन ऑफ द मॅच करतोय. आपण मॅन ऑफ द मॅच यश आपण या यशला आपण बोलवतोय आणि यशला मात्र इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. नक्कीच सर यशच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला भेटली. 28 धावांची मातब्बर इनिंग त्याच्या बाहेरमधून निघाली. 28 धावा तब्बल. त्याच्यामध्ये 5 चौकार बघितले, एक षटकार सुद्धा पाहिला आणि नक्कीच कुडगाव हा संघ खुश असेल आणि थोडंसं खामगावमध्ये थोडंसं निराशेचं वातावरण असेल. कारण का आम्ही 2 पर्वामध्ये विजेते होतो. परंतु ठीक आहे, क्रिकेटमध्ये असं होत असतं. तुम्ही सुद्धा चांगले खेळलात. चला याच्यानंतर लगेचच ग्रँड फिनाले या स्पर्धेची मेगा फायनल कोण ही संपवणारी ट्रॉफी उचलणार त्या थोड्याच वेळात आपल्याला मानकरी समजेल. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्स विनंती. आपले 11 खेळाडू आपण मुख्य खेळपट्टीवर आपण टॉस करतोय. थँक्यू. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करून जायचे त्वरित मैदानाच्या दिशेने. अरे 6 वाजले रे, मला 5 वाजेपर्यंत संपेल. मला पण असं वाटलं होतं रे. जाताना तिथून जाऊयात. तिथे दुकान आहे ना. मॅच भारी झाली. कुठे इथे कुठे दुकान आहे? इथे नाही तिकडे जायला. अरे इथे ट्रॅफिक मध्ये थांबवू नको. अरे इथे ना एक चांगलं दुकान आहे रे. बघू तिकडे जाऊया. चला दोन्ही टीम आपण पाहतोय. एका बाजूला कुडगाव, दुसऱ्या बाजूला हेतमदाई हा संघ आपण पाहतोय फायनल मध्ये प्रवेश करताना. एका बाजूला कुडगाव. अरे तिथपर्यंत जाईल का त्याला विचार. जाईल तिथपर्यंत नाही काय विकेटवर जाईल ना. ते जा दिशा कुठचा हा दिशा धाने. चला फायनलच्या मॅचला आपण सुरुवात करतोय. जिथे दोन्ही संघ सध्याच्या घडीला खेळपट्टीवर लाईन अप्स करताना दोन्ही संघाला पाहताय. टॉस केला जाईल आणि खेळाडूंच्या प्रतिक्रिया देखील आपण तिथून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण रायगड रॉक्स आणि त्यांची टीम त्यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय खेळपट्टीवर. एका बाजूला हेतमलई संघ आहे, दुसऱ्या बाजूला कुडगावचा संघ आहे.
आणि या दोन्ही संघाच्या माध्यमातून हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करताना आपण पाहिलेत आणि या दोन्ही संघाच्या माध्यमातून हा टॉस आपल्या खेळपट्टीवर केला जाईल. रायगड रॉक्स आणि त्यांचे संपूर्ण टीम सहकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी जर आपण पाहिलं तर अरविंदजी शिगवण यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आपले मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला हेदमलई संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलात तर कुडगावचा संघ आहे. एडीचं कुडगाव संघ टॉस जिंकला. त्यांच्याबरोबर चर्चा करूयात. फायनल मॅच आहे. अगदी या टॉस जिंकत असताना निर्णय काय असेल? टॉस जिंकून आमचा नक्की बॉलिंगचा निर्णय आहे आणि ज्या पद्धतीने आज सकाळपासून खेळ करतोय आमचा म्हणजे ज्या पद्धतीने बॉलिंग थोडंसं वीक झाली पण या मागच्या सामन्यामध्ये साहजिकच आमच्या बॉलरने देखील कमबॅक केलेला आहे. बॅटिंग लाईन साहजिकच ओपनिंग पासूनच चांगली बॅटिंग करतायत आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सर्वांनीच पाहिलंय त्याप्रमाणे ज्या प्रकारे अपेक्षा होती त्याप्रमाणे आपण आज क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि मला खरंच या आमच्या टीममध्ये जे काही आमचे टीममेट्स आहेत त्याच्या सर्वांवर अभिमान आहे आणि गावचा सुद्धा अभिमान आहे की आम्ही आज गावासाठी आम्ही इथे खेळतो. नाही, गावचा अभिमान असायलाच हवा कारण गावासाठी आम्ही इथे आज जमलोय आणि हेदमलई संघ टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. आता मात्र तुम्हाला गोलंदाजी करायची नाही, बॅटिंग करायची आहे. तर बॅटिंग करत असताना समोरच्या संघाचा कुडगावच्या संघाचा खेळ पाहिलाय. कारण ज्या संघाला त्यांनी नमवलंय खामगाव संघ गेल्या 2 वर्ष या स्पर्धेचा बोलबाला होता या संघाचा. आता तुम्हाला देखील संधी हेदमलईचं देखील कमी लेखून चालणार नाही. मला वाटतं पहिलं दुसरं पर्व असेल जिथे हेदमलई संघ विजेता होता आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी निर्माण झाली फायनलमध्ये खेळायची आणि आता मात्र बॅटिंग करत असताना 3 षटकामध्ये कमीत कमी किती धावा? आम्ही नक्की ट्राय करू 40-45 धावा करण्याचा आणि मी म्हणेल की 40 जर झाल्या नाहीत म्हणजे प्लॅन बी काय असेल? गोलंदाज चांगले आहेत आमच्याकडे. आणि मी गोलंदाज नक्कीच पारसचं आम्ही कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी राहील. चला आपण मॅचला करतोय सुरुवात. अगदी आपण पाहता इथे आमचे जे मान्यवर आहेत त्यांच्या शुभसे टॉस झालाय आणि न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय. मॅच मध्ये संघ अर्थात कुडगाव आणि कुडगाव संघाने टॉस जिंकत असताना निर्णय निवडलाय गोलंदाजी करण्याचा.